महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी धनश्री। गरजा महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत। प्रथम एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। भारतीय जनता पक्षाला सत्तेची घाई झाली आहे। भाजपची नीती कुटील, माजी आमदार रमेश थोरात यांचे वक्तव्य। भुसावळ शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक मोहन बारसे उर्फ मोहन पहलवान यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला, मोहन बारसे यांचा जागीच मृत्यू। आणि तासगाव तालुक्यातील विसापूर कुंडी योजना गेल्या अनेक दिवसापासून रखडली। 200 कोटीची योजना 300 कोटीच्या घरात गेली, मात्र अजूनही शासनाचे डोळे बंद। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। आता पाहूया सविस्तर वृत्त। चिक्की घोटाळा प्रकरणी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे आणि बोगस पदवी प्रकरणातील शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे आणि दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांच्या नेतृत्वाखाली पुणे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष वैशाली नागवडे, युवक जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर, दौंड तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार, मिलिंद मोरे आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। भारतीय जनता पक्षाला सत्तेची घाई झाली आहे। बंद असलेल्या कंपनीला विविध कंत्राटे दिली। शालेय शिक्षण मंत्री तावडे यांनी बोगस पदवी घेतली। भाजपची ही कुटील नीती आहे असे माजी आमदार रमेश थोरात यांनी सांगितले। यावेळी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशा घोषणाही कार्यकर्त्यांनी दिल्या। भुसावळ शहरातील मध्यवर्ती गजबजलेल्या भागात जामनेर रोडवरील मुलींच्या शाळेसमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक मोहन बारसे उर्फ मोहन पहलवान यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला करण्यात आलाय। यात मोहन बारसे यांचा जागीच मृत्यू झालाय। 5 ते 6 आरोपींनी हल्ला केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे, मात्र हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पूर्व वैमनस्यातून हल्ला झाल्याचे बोलले जात आहे। आरोपी अद्याप फरार असून पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत। या घटनेमुळे भुसावळ शहरात मात्र तणावाचे वातावरण असून जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर जालिंदर सुपेकर हे स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। भुसावळ शहरात एक नुकतीच आम्हाला इन्फॉर्मेशन मिळालेली आहे की मोहन बारसे नामक एक व्यक्तीवर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून करण्यात आल्याची माहिती आत्ताच मिळालेली आहे। तर त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याची कारवाई आता तिथे सुरू आहे। सर, दुकानही बंद झाल्याचं कळतंय, तिथे तणाव निर्माण झाला आहे। आता जस्ट माहिती मिळालेली आहे, आता त्या सिच्युएशनचा आम्ही आढावा घेऊ। आज काही तुफानी करूया म्हणत खंडाळ्यातील अमृतांजन पुलावर स्टंटबाजी करणाऱ्यांवर आता आयआरबीने निर्बंध आणलेत। आयआरबीने पुलाच्या कठड्यांना सुरक्षा रक्षक जाळ्या बसविल्या असून स्टंटबाजीमुळे होणाऱ्या अपघातांना आळा बसणार आहे। पण अत्यंत चुकीच्या पद्धतीने बसवलेल्या जाळ्यांचा कितपत हुल्लडबाजी करणाऱ्या युवकांना फायदा होतो हेच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा पूल म्हणजे अमृतांजन पुलाचा नावलौकिक आहे। द्रुतगती मार्ग बनविल्यानंतर या पुलाला समांतर नवीन पूल बांधण्यात आला होता। या नवीन आणि जुन्या पुलामध्ये साधारण 5 फुटाचे अंतर ठेवण्यात आले होते। खंडाळा परिसरात पर्यटनासाठी येणारे युवा पर्यटक या पुलावरून स्टंटबाजी करत नवीन पुलावरून जुन्या पुलावर उड्या मारतात। हे स्टंट करण्याच्या नादात अनेक पर्यटकांचे द्रुतगती महामार्गावर पडून प्राण गेले आहेत, तर काही जण कायमचे अधूही झाले आहेत। मागील 5 वर्षात 5 ते 6 जणांना या स्टंटबाजीपायी आपला जीव गमवावा लागलाय। हे अपघात वारंवार घडत होते। मागील नोव्हेंबरमध्ये याच ठिकाणी एका दुचाकीवरून पडल्याने कर्जत तालुक्यातील 2 जण ठार झाले होते। अशा या अपघातांना कारणीभूत ठरलेल्या पुलाला दोन्ही बाजूने सुरक्षा जाळी बसवण्याची मागणी अनेक वेळा झाली होती। मावळचे प्रांत अधिकारी यांनी देखील रस्ते विकास महामंडळ आणि आयआरबीला याबाबत सूचनाही केल्या होत्या। या घटनांच्या पार्श्वभूमीवर येथे जाळी बसविण्याचे काम आयआरबीने सुरू केले होते। ते काम आज पूर्ण झाल्याने या भागातील अपघातांना आळा बसेल अशी आशा आहे। आयआरबीने या जाळ्या तर बसविल्या आहेत, मात्र चुकीच्या पद्धतीने बसविण्यात आल्याने स्टंटबाजीला आळा बसणार का यावर मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। अनेक तरुण स्टंटबाजी करण्याच्या नादात 70 ते 80 फूट खाली एक्सप्रेस हायवेवर पडतात। ज्या पुलावर जाळ्या बसवल्या गेल्या पाहिजे तेथे बसवण्यात आल्या नाहीयेत। त्यामुळे आयआरबीच्या या कामावर नागरिक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत। मी या लोकांना सांगितलं धंद्यावाल्याला, बघा इथे माणूस खाली आहे, त्याला यकीन पण नाही आली की माणूस खाली पडलाय म्हणून। आणि त्यांची 3-4 माणसं इथे बसले होते
की त्यांना मी विचारलं किंवा तुमचा माणूस आहे का पडलेला तर हा बोला आमचा माणूस एक नाही बोलले किंवा एक माणूस नाही बोलले तुमचा माणूस खाली गेलेला आहे. तिकून तेव्हा ती उठले तेव्हा त्यांनी बघितलं आमचाच माणूस आहे. मग ती डायरेक्ट दस्तुरी पोलीस स्टेशनला गेले. त्या पोलीस हवालदार लोकांना घेऊन आले. मग त्यांचं ही झालं. 9 वर्ष झाले आम्ही इथे धंदा करतो. ते जाळ्या बसवल्या नव्हत्या, आता बसवल्या. तरी पण आम्ही सांगितल्याच्या नंतर ते उड्या मारतात. उड्या मारल्याच्या नंतर पण ते आम्ही त्यांना ओरडतो की बाबा उड्या नका मारू, तरी पण ते उड्या मारतात दारू वगैरे पिऊन. म्हणजे त्याच्यानंतर ते जीव गमावतात. आतापर्यंत असे 4 जणांनी जीव गमावलेले आहेत. मग ते आता हे IRP वाल्यांनी जाळ्या बसवल्यात. पण ठीक आहे, चला आता उड्या मारायचे तर थांबतील असं वाटतंय, अंदाज आहे. जिल्हा प्रतिनिधी सुनील पवारसह ब्युरो रिपोर्ट पिंपरी चिंचवड. तुर्तास वेळ झाली ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत.